असं कधी मला दडपण आलं नाही, टेन्शन आलं नाही, पण मला ते आजही येतंय. कारण मुक्ता उत्तर देईल का, काय देईल, कशी देईल, कसं शक्य आहे? एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्तानी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून काही जवळच्या माणसांना जेवायला बोलवलंय. असंभव असंभव. झेंडू काय झेंडू तर म्हणजे जीव की प्राण आहे, पण झेंडू माझी मांजर आहे. मी कॉफी घेऊ शकते? ती तू घे. आज जर तुला जोगवा करायला मिळाला असता, म्हणजे आज तुझ्या वयाच्या या टप्प्यावर, तर तुला काय वाटतं तू कसा केला असतास? त्या वयाचा भाबडेपणा जो होता ना, जो माझ्या डोळ्यात दिसतो, तो आज मी आणूच शकत नाही. पण जोगवा मुंबई पुणे मुंबई आणि एक डाव दोघी पछाडचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. मी ज्या तडफदार भूमिका करते ती काही मी नव्हे, मी एक घाबरट मुलगी असू शकते खऱ्या आयुष्यात. नाळू मुलांना मुलगी आपल्यापेक्षा यशस्वी, आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावणारी, आपल्यापेक्षा वरचढ, आपल्यापेक्षा समाजात मोठं स्थान असलेली नको वाटायची. नाही, मी लग्न नाही केले. म्हणूनच ना म्हणूनच मी विचारते की रिलेशनशिप मध्ये असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. तुम्ही मला वाटतं लग्न संस्थेत आहे तो सगळा गोंधळ. तू बोलू शकतेस. मला ऐकायचंय. थँक्यू. तू तर घरी गेल्यावर हे करशील का, एक लिंबू पाणी वगैरे पी, फार मी गोड. मला वाटलंच होतं, हे अपेक्षितच होतं तुझ्याकडनं, पण नाही. म्हणजे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. छान वाटलं मला तुझ्याशी अशा असं काही वाटत गप्पा मारून. मला हेच वाटतंय पूर्ण वेळ तुझ्याकडे बघून, पण तू म्हणतेस आणि मी ऐकते ना, ठेवते ना विश्वास. आणि आजचा हा भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा. अरे माझा आवडता ब्रँड आहे. मग बर्वा स्किन थेरपी कडनं तुझ्यासाठी हे छोटं. थँक्यू. त्याच्यात ऑइल असेल तर मला खूप आवडेल. ऑइल मी खूप वापरते. हा, तू त्यांचे प्रोडक्ट्स वापरतेस तर तुला माहिती. आणि आपली अजून एक मैत्रीण कविता कोपरकर. तर कवितानी खास तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे, कारण तिने कविताचं एक आहे, ती विचारते कोण येणार आहे तुमच्याकडे, तर मुक्ता येणार आहे असं म्हटल्यानंतर तिने तुझ्यासाठी ही एक खास साडी. कविता आणि प्रथा. आणि ही जी मी साडी नेसली, किंवा रादर या इंटरव्ह्यूजमध्ये सगळ्याच साड्या मी ज्या नेसते त्या प्रथाच्याच असतात, तेव्हा जरूर जा. नमस्कार. आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याला भेटायला एक अशी व्यक्ती आली आहे जी इथे यावी अशी आमची खूप दिवसांपासूनची इच्छा होती, आणि ती इथे यावी अशी तुमचीही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तुम्ही अनेकदा असा मेसेज पाठवत होतात किंवा तुमच्या कमेंट्समध्ये लिहित होतात. आज एका वेगळ्या निमित्ताने ती आपल्याकडे आली आहे, पण ती आली आहे ह्याचा मला खूप मनापासून आनंद होतोय. काही व्यक्ती अशा असतात की ज्या एकेका पिढीसाठी आदर्श असतात, एकेका पिढीसाठी अभिमानाचा किंवा कौतुकाचा विषय असतात. आज आपल्याकडे आली आहे मुक्ता बर्वे. मी असं बोलतेय म्हणून तू माझ्याकडे बघतेस का, तू चिडून बघतेस का, तुला झेपत नाहीये की तुझे बोलतेस त्यावर तुझा खरंच विश्वास आहे का हे मी चेक करते. काय तू इथे अँकर म्हणून बसली आहेस आणि फॉर्मॅलिटी आलेल्या पाहुण्यांबद्दल चांगलं बोलायलाच लागतं म्हणून तू बोलते आहेस हे मी चेक करते. बाकी माझं काही म्हणणं नाहीये. तर गेली 2 वर्ष मी या कार्यक्रमात अनेकींशी गप्पा मारल्या. मला कधीही भीती वाटलेली नाही आजपर्यंत, कसं मी ह्यांच्याशी बोलू, असं कधी मला दडपण आलं नाही, टेन्शन आलं नाही, पण मला ते आजही येतंय. कारण मुक्ता उत्तर देईल का, काय देईल, कशी देईल, अशी माझी काहीच ख्याती नाहीये, पण मी खूप चांगली व्यवस्थित वागणारी बोलणारी मुलगी. तुला माझ्याविषयी काय वाटतं मला माहित नाही. मला तुझ्याविषयी अत्यंत मनापासून कौतुक वाटतं. पुन्हा एकदा मी लागलेली आहे. आपल्या गप्पांमध्ये कंस इतके असणार आहे. नाही ग, खरंच की आता पुढचे 1.5 तास तू माझ्यावर विश्वास ठेव. कसं शक्य आहे? कारण काय आहे की ह्या स्पेसमध्ये असं तुझ्याशी बोलताना मलाही तितकंच ऑड होतंय जितकं तुला ऑड होतंय. तर त्याच्यामुळे आता आपण दोघे एकमेकांशी नीट बोलूया. बरं, ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या निमित्ताने इथे भेटलो आहोत ते आपण बोलूया. तू आता एका फिल्मचं प्रमोशन करते आहेस आणि त्या फिल्मचं नाव आहे असंभव. ती रिलीज होते आहे 21 नोव्हेंबर रोजी. तेव्हा तुम्ही सगळे जरूर जाऊन ही फिल्म बघा. बाकी फिल्म विषयी तू बोल. येस, असंभव एक सस्पेन्स थ्रिलर आहे. त्यात माझे 2 रोल आहेत.
पुनर्जन्म ही त्याची बेसिक थीम आहे या सिनेमाची. आणि चांगला चालू दे सिनेमा. आणि प्रेक्षकांनाही मला असं वाटतं की एक दिलासा मिळू दे की चांगला सिनेमा आला आहे. आवडतं, प्रेक्षकांनाही आवडतं त्यांना जर चांगलं काही बघायला मिळालं तर. जे प्रॉमिस सिनेमा ट्रेलरमधनं करतोय ते प्रॉमिस त्यांनी पूर्ण करू दे. त्यांच्या प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होऊ देत अशा मलाच मनातनं वाटतंय. नाही, आणि थ्रिलर्स आवडणारा एक प्रेक्षक आहे. म्हणजे तू आवडणारी, प्रिया आवडणारा एक खूप मोठा प्रेक्षक आहे, आणि थ्रिलर्स आवडणाराही एक प्रेक्षक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं चित्रपट उत्तम चालेल. आता मी कमी बोलते, तू जास्त बोल अर्थातच. मी तुला असे काही शब्द, नको ना, थांब ना, तू बोलू शकतेस, मला ऐकायचंय. मी तुला असे काही शब्द सांगते किंवा काही नावं सांगते आणि तुला काय वाटतं त्याच्याविषयी हे तू मला सांग. एक ओली मीडियम. एकांकिका आहे माझी, पुरुषोत्तम करंडकमध्ये लिहिली होती. आणि किती साली? माझ्या अंदाजाने 95 वगैरे असेल. नाही, कॉलेजमध्ये होते मी. कारण मला भरतनाट्याच्या बाहेर हा बोर्ड बघितल्याचं आठवतंय. 99-2000 असेल, किंवा मी 2001ला पास आउट झाले. सो मी 99-2000 असेल, 2000 असेल. आणि ललित कला केंद्रात होते मी. आणि अशीच ती लिहिली होती, नवात आली होती. आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी काम केलं होतं. हिमानी पाध्ये, वैभवी देव, अधिराज देशपांडे. आम्ही जरा हे ललित कला केंद्रात पुरुषोत्तम मध्ये भाग घेत नाही असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे अर्थातच करायचं नाही म्हटल्यावर मला करावंच खुमखुमी आली की असं कसं नाटकाचे विद्यार्थी करत नाहीत. आणि मग आम्ही जरा आमची काही लेक्चर्स बंक करून वगैरे, सरांची परवानगी काढून अर्थात, पण ते बसवलं होतं आणि केलं होतं. एक ओली मीडियम भेळ. हे नाव तुला कसं काय सुचलं? ते भेळ खाताना घडतो ते अख्खं एकांकिका में तो प्रसंग. त्यामुळे ते मुंबईत पुरी देतात ना भेळ खायला, आपल्याकडे कागद असतो ना, तर त्या कागदावरूनच ती सगळी एकांकिका घडते. तर त्याच्यामुळे ती भेळ नेसेसरी होती. आणि मग तेच नाव. कारण तिथूनच मला असं वाटतं की काहीतरी हे वेगळं आहे, असा एक जो अंदाज यायला लागला की हे इथे काहीतरी वेगळं आहे, त्याची सुरुवात बहुतेक तिथे झाली असेल. पुढचा झेंडू. काय झेंडू तर म्हणजे जीव की प्राण आहे. पण झेंडू माझी मांजर आहे, ती आता 11 वर्षाची आहे. पण झेंडूच्या आधी आमच्या घरी अनेक वर्ष मांजरं होती. मी चिंचवडला अगदी लहान असल्यापासनं आमच्या घरी मनी, मुन्ना, गोरूभुरू, ऐश्वर्या, मेमो अशी काही विविध नावांची विविध वयोगटातली मांजरं होती. आणि सातत्याने आमच्याकडे होतच एक मांजर. ती वेगवेगळ्या कारणांनी ती यायची. एकदा आई माझी शाळेत शिक्षिका आहे, तर तिच्या शाळेत धडाधड शिक्षकांना मेमो दिले जायचे. तर एक दिवस ती घरी आली आणि ती यायच्या आधी मांजराचं पिल्लू आलं होतं. तर आम्ही आईला म्हटलं, आई मेमो आलाय घरी. तर ती एकदम शॉक झाली. तर तिला आम्ही दाखवलं की याचं नाव मेमो ठेवलंय. अशी त्यांची विविध नावं वेगवेगळ्या कारणाने ठेवली गेली होती. पण ती मांजरं यायचीच. म्हणजे काही आवडतात प्राणी घरी सगळ्यांनाच. तर झेंडू ह्याला मांजर म्हणणं, म्हणजे ती हा इंटरव्ह्यू ऐकेलच अर्थात. ती एक विचारवंत मांजर आहे. आणि ती आईबाबांच्या मध्ये बसून सोफ्यावर सगळे ते त्यांचे नेहमीचे रोजच्या सिरियल्स वगैरे बघत असते. ते इंटरव्ह्यू ऐकून ती मतही दिली तिचं मला. तर तिला मांजर म्हणणे तिला आवडणार नाही, पण आहे ती मांजरच आहे. तशी शिकलीस का ते ॲनिमल कम्युनिकेशन वगैरे? नाही. ज्यांच्या घरी प्राणी असतात त्यांना काही शिकायला नाही लागत, ते इतकं शिकवतात ना आपल्याला. आणि मांजरं एनिवे, तुझ्याकडे कुत्रा आहे ना, त्यामुळे पूर्ण वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण त्यांच्या घरात राहत असतो, त्यामुळे तसं काही त्यांची भाषा आपल्याला कळावीच लागते जर तुला त्याच्या घरात राहायचं असेल तर. त्यामुळे ते आहे. म्हणजे पुढचं विनय आपटे. विनय आपटे सर, काही माणसं तुम्हाला खूप जास्त समृद्ध करतात जगताना आणि भरभरून जगायला शिकवतात.
ती तुम्हाला भेटल्यानंतर ती कधीच तुमच्यातनं जात नाहीत. अशा काही व्यक्ती आयुष्यात तुमच्या येतात. सुदैवाने माझ्या आयुष्यात विनय सर आले. विनय सरांची आठवण म्हणजे त्यांचं एक डॅडी आय लव्ह यू नावाचं नाटक विनय सरांचं आणि सोनालीचं नाटक होतं आणि ते मी विद्यार्थिनी असताना पुण्यात बघितलेलं होतं. सोनाली म्हणजे सोनाली पंडित पंडित आणि सुंदर काम करायची सोनाली. तर ते नाटक बघून असे डोळे चमकले होते माझे की ह्यांच्याबरोबर ह्या काकांबरोबर असं काम करायला मिळालं तर वगैरे असं मनात एक. आणि मग आम्ही बॅकस्टेजला त्यांना भेटायला गेलो होतो. आईबाबांबरोबर मी त्यांना भेटायला. ते म्हटलं काय वगैरे ते सगळं झालं असेलच, शिक्षण पूर्ण करत हे वगैरे ते सगळं झालं. आणि झालं ते मग मी शिकले, मुंबईत आले आणि माझं हे चौथं नाटक आणि ते नाटक माझ्याकडे आलं आणि विनय आपट्यांच्या मुलीचा रोल असं ते माझ्यासाठी होतं की हे आधी तू आभाळमाया केलं होतंस ना? आभाळमाया केलं होतं, पण त्यात ते दिग्दर्शक होते माझे, त्यांच्याबरोबर काम नव्हतं केलेलं. मी यांच्याबरोबर असं नाटक की त्यांच्या मुलीचा रोल आणि म्हणजे तर त्या मुलीच्या रोल मध्ये त्यांच्याशी टश्य नसलेलीच मुलगी होती ती. कबड्डी नाटकाचं नाव तुमच्या लक्षात? कबड्डी नावाचं नाटक होतं आणि त्यात वडील मुलीचा कॉन्फ्लिक्ट होता खूप मोठा आणि अर्थातच पुढे भयंकर प्रेमही होतं. पण त्या नाटकाने सुरुवात झाली. मग एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये सरांबरोबर काम करायला मिळालं. जोगवामध्ये काम केलं. आम्ही आणखीन एक फिल्म केली जी रिलीज नाही झाली, त्यात सरांबरोबर काम केलं. पण कामाव्यतिरिक्तही सरांनी इतकं आयुष्य व्यापून टाकलं होतं आणि दौऱ्यांना त्यांच्याबरोबर जाणं ही म्हणजे पर्वणी होती. कारण जिथे तिथे विविध प्रकारची लोक त्यांना भेटायला यायची, उत्तम चर्चा ऐकायला मिळाल्या, माणसं कशी जोडावीत, जिथे जिथे जाऊ तिथे त्यांच्याविषयी आदराने लोक बोलायची आणि राजा म्हणायची बरीच माणसं त्यांना. राजा माणूस, तो राजा माणूसच होता. पण किंवा कितीतरी आत्ता एस्टॅब्लिश झालेल्या लोकांकडनं मी हे ऐकलंय की जेव्हा आम्ही स्ट्रगलच्या काळात मुंबईत यायचो आणि विनय सरांसमोर कधी येण्याची वेळ तर ते आधी जेवलास का असं विचारायचे. तर ते शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्यात आलेली माणसंही त्यांच्या रेशन कार्डावरच यायची असं आम्ही म्हणायचं की सर मी आले ना आता रेशन कार्डावर तुमच्या बास म्हणजे बास. त्यामुळे खूप मिस करते मी सरांना आणि मी खूप नशीबवान आहे की मला त्यांच्याबरोबर खूप चांगला वेळ घालवायला मिळाला. सुली वाव. खरं तर 2 सुली आहेत माझ्या आयुष्यात. बरं, मला एकच माहिती, म्हणजे मला एक पटकन आठवते. एक जी जोगवातली सुली आहे आणि कथानायिका म्हणून ज्या 2 भूमिकांनी मला प्रेक्षकांनी पसंत केलं त्यातली एक ही जी ग्रामीण होती जी सुली होती, दुसरी मुंबई मधली गौरी होती. पण ही सुली आणि दुसरा एक सिनेमा आहे माझा ज्यामध्ये माझं काम लोकांना प्रचंड आवडलं आणि ते म्हणजे एक डाव धोबी पछाड. त्यामध्ये माझं नाव सुलक्षणा होतं. ओ बरोबर. तर तीही माझ्यासाठी सुलीच आहे. तर त्या 2 अत्यंत कॉन्ट्रास्ट अशा भूमिका आहेत. पण जोगवाच आता सुली विचारलंच म्हणून, पण जोगवा मुंबई आणि एक डाव धोबी पछाडचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी मला करायला दिल्या आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड पसंती दिली. तर ती जोगवातली कथानायिका राजीव पाटील, संजय जाधव, संजय पाटील सर लेखक, अजय अतुलचं म्युझिक, उपेंद्र, पुन्हा एकदा विनय सर, सगळीच कास्ट. आणि जोगवासारखा चित्रपट एखादीच अशी अपॉर्च्युनिटी असते आणि जी कायम तुमच्या स्मरणात राहते. एका पॉइंट नंतर तो सिनेमा नाही, तो एक आठवण विचार झाला. तो एक वो इंसान नाही, एक सोच आहे तसं झालं ते, की तो सिनेमा नाही, ते एक रम्य आठवण आहे माझ्यासाठी, रम्य साठवण आहे माझ्यासाठी. ते कायम राहील माझ्याबरोबर. तुला काय वाटलं मुक्ता जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की जोगवामध्ये आपण जे गाणं परफॉर्म करणार आहोत त्याचे गायक हरिहरन आहेत? किंवा काय वेड्यासारखं वाटलं. म्हणजे काय वाटलं तुला? स्वप्न होत वाटतं ना, म्हणजे आपण ज्यांची गाणी आणि त्या वयात. पण तुला आता वेगळा त्याचा अँगल सांगते मी, की आम्ही ते गाणं जे शूट केलं जीवरंगला, ते अजयनी गायलेल्या ट्यूनवर आम्ही शूट केलंय. आणि हरिहरन सर आणि श्रेया हे ग्रेटच आहेत आणि ते गाणं आपले इथे आहे.
पण आम्ही अजयचं ज्यांनी गाणं ऐकलं आणि ज्यांनी त्याच्यावर शूट केलंय त्यांना अजूनही ते व्हर्जन जास्त जवळचं आणि ओळखीचं आणि आवडतं वाटतं. असं होऊ शकतं. कारण शब्दही पूर्ण नव्हते, ट्यून होती, पण अख्खं शूट त्याच्यावर. आणि अजयची जी एक आर्त हे लागते ना, ती अशी तंद्री लागते, किक सारखं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर चढतं ते गाणं, तसं ते चढलं होतं आम्हाला. की इमॅजिन कर फक्त की अजय कसा गायला असेल. ते नोकियाचा छोटा फोन होता तेव्हा माझ्याकडे, त्याच्यावर कितीतरी दिवस ते होतं आणि आम्ही ऐकायचो की हा क्या बात आहे वगैरे. त्यामुळे माझ्यासाठी पहिलं ते गाणं अजयच्या आवाजातलं आहे. पण तुला जर समजा, म्हणजे मी हे का विचारते की कधी कधी काय होतं की त्या वेळेला आपण ती भूमिका करतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की खरं तर मला तेव्हा त्यातलं काहीही कळत नव्हतं. म्हणजे दिग्दर्शकांनी सांगितलं तसं आपण करतो, कारण आपण पुढे जातो तसतसा आपला अनुभव वाढत जातो, अंडरस्टँडिंग वाढत जातं. आज जर तुला जोगवा करायला मिळाला असता, म्हणजे आज तुझ्या वयाच्या या टप्प्यावर, तर तुला काय वाटतं तू कसा केला असतास? मी जास्त समजून उमजून केलं असता आणि मला असं वाटतं की ते कथेसाठी मारक ठरलं असतं. हां, म्हणजे रॉनेस, त्या वयाचा भाबडेपणा जो होता ना, जो माझ्या डोळ्यात दिसतो, तो आज मी आणूच शकत नाही. ऍक्च्युअल जे जग सुलीला कळत होतं ते जग मलाही कळत होतं. सिनेमा करत असताना त्याची भीती वाटत होती, त्याच्याविषयी उत्सुकता वाटत होती, त्याची खंत वाटत होती. राजीवने अत्यंत सुंदर पद्धतीने शूट केला तो सिनेमा संजय जाधवच्या मदतीने. पण आधी खूप अभ्यास करून गेले होते. मी थिएटरची मुलगी आहे, कसं बसेन, कसं उठेन, मी नाक टोचलं, मी हे करते, मी हाव हे खूप झालं होता अभ्यास. पण ते चौंकं वाचलं, डॉक्युमेंटरीज बघितल्या वगैरे. पण तिथे आम्ही शूट करायला गेलो, मी 2 दिवस आधी गेले होते आणि काही सोशल वर्कर्स आणि काही जोगते आमच्याबरोबर जे आम्हाला मदत करत होते, त्यांच्याशी गप्पा मारल्यावर जे साक्षात्कार झाले ते मी तुला समजावून नाही सांगू शकणार काय झाले. जेव्हा सौंदत्तीला, ऍक्च्युअल जिथे सौंदत्तीला ती लग्न लागतात तिकडेच आमच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट केला गेला आणि आसपास आमच्या खरी लग्न चालली होती. त्याच्यानंतर मी एका पॉईंटला राजीवकडे गेले आणि त्याला रिक्वेस्ट केली की आपण हा सिक्वेन्स लवकर संपवूया काय कडनं. मला असह्य होतंय इथे थांबणं, की असं कोणाचं तरी लग्न, मी ऍक्टिंग करत होते, कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं तिकडे आणि ते आता उद्यापासून जोगते नसणार होते आणि त्यांचं आयुष्य आता त्यांच्या हातात राहणार नव्हतं. ते गावाला व्हायला, हे जे असतात त्या रूढी आणि परंपरांविषयी मला वाईट बोलायचं नाहीये, पण त्या मागे काही अंधश्रद्धेत लपलेल्या काही लोकांची आयुष्य जी कोमेजली कायमची, जी लोक आमच्या बरोबर होती त्यांचे विदारक, एक जोगता होता आमच्या बरोबर, 40शीचा असेल तेव्हा मला ते खूप मोठे वाटले होते. आणि त्या माणसाला त्यातनं बाहेर पडायचं होतं. साडी नेसलेला होता तो, लेंगा घालायचा मध्ये, पण तो म्हणला आता मी बाहेर नाही पडू शकत, माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं. तो म्हणला मला खूप इच्छा आहे इथनं जायची, पण मी आता दुसरं काही करू पण नाही शकणार. तर मला तेच वाटतं की आता कदाचित मी तो रोज त्यात तितकी बरी दिसणार नाही जितकी मी तेव्हा दिसले होते. वयामुळे नाही म्हणते, त्या समजुतीमुळेच गडबड होईल. तुमच्या एका निरागस आयुष्याची वाट लागतानाची जी गोष्ट निरागस डोळ्यातनच बाहेर येऊ शकते आणि म्हणून तेच योग्य होतं असं मला वाटतं. शक्य आहे, मला हे समजू शकतं. रसिका निर्मित म्हणजे खरं सांगायचं तर रसिका निर्मित म्हटल्यावर मला मुक्ता असंच वाटतं. तू रसिका निर्मित आहेस पण तू रसिका निर्मित म्हणजे ह्याच्यामध्ये रसिका आणि रसिका निर्मित नाटकं तू जी केलीस ती. येस ओके. मुळात मी नाटकाची संस्था याकरता सुरू केली की मला माझ्या मनासारखं नाटक करायचं होतं. त्याची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली की मी 2-3 सिनेमासाठी डेट्स दिल्या होत्या आणि अचानक त्या ऐन वेळेस खूप जणांनी त्या कॅन्सल केल्या आणि माझं डोकं फिरलं आणि मला असं झालं की असं कसं होऊ शकतं. हे प्रत्येक वेळेस समोरचा माणूस कसं काय ठरवतो की ह्याच्या तारखा त्याने तिकडे गेल्या, त्याचं हे झालं. मला त्याचा कंटाळा आला. मग मला लक्षात आलं की मला माझं काहीतरी करायचंय. मग सिनेमा तर मी माझा करू शकणार नाही. आपल्याला काय आवडतं, आपल्याला नाटक आवडतं, आपण नाटक करूया. मग मला माझ्या मनासारखं नाटक करायचंय. मग ते जे चाललं होतं ते आवडत नाही वगैरे. मग दिनू पेडणेकर मला भेटले. ते म्हणले की तू निर्माती हो, आपण पार्टनरशिपमध्ये काम करू. मग मला ती आयडिया आवडली.
मग आला संस्थेचा प्रश्न. जी संस्था अर्थातच मला त्याच्या मागे काहीतरी सतत सातत्याने चांगलं काहीतरी निर्माण जिथे होतं अशा संस्थेचं काय नाव असू शकतं. तर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी अत्यंत लाडकी जवळची मैत्रीण, तू अँकर असल्यामुळे मी तुला त्यात धरत नाही आत्ता, कारण तू वेगळ्या बाजूने ते ऐकते आहेस, पण ती तुझीही मैत्रीण होती. तर जिचा स्वभावच मुळात काहीतरी सातत्याने नवीन पॉझिटिव्ह चांगलं करण्याचा होता, तिच्याशिवाय दुसरं हे असूच शकत नाही. रसिकाची आठवण कायमच जिवंत राहावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी प्रयत्न नाही करायला लागत, पण जी लोकांच्या मनात जर राहावी असं मला वाटत असेल तर तिचं काय, तिच्या नावाने पुरस्कार किंवा असं काही करण्यापेक्षा काहीतरी नवीन निर्मिती जिकडे होते सातत्याने, अशा कुठच्या तरी गोष्टीला तिचं नाव द्यावं, जो तिचा स्वभाव होता. आणि म्हणून रसिका निर्मित असं त्या संस्थेचं नाव आहे. ज्यातनं मी छापाकाटाने सुरुवात केली. कोडमंत्रपर्यंत मी नाटकं केली. मग मध्ये लव्ह बर्ड्स, रंग नवा, आणखीनही काही नाटकांची निर्मिती, इंदिरा नाटकाचे काही प्रयोग, असं काही केलं. मग आत्ता थोडे दिवस पॉज घेतलेला आहे संस्थेने, पण लवकरच त्यातनं काहीतरी नवीन काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण पुन्हा एकदा नाटक करावं असं मला झालेलं आहे. त्यामुळे रसिका परत काहीतरी घेऊन येईल माझ्याकडेच मला वाटतंय. पुढचा शब्द फायनल ड्राफ्ट. अरे, फायनल ड्राफ्ट हे माझ्या करिअरमधलं खूप महत्त्वाचं नाटक आहे. गिरीश, किती वेळा गिरीश, तू गिरीश मुद्दाम, गिरीश तुझा मित्र आहे म्हणून तू सातत्याने त्याचं नाव येईल असे प्रश्न मला विचारतेस. मी त्याचं 10 वेळा नाव घेतल्यामुळे काही तो मला काम देईल असं काही होणार नाही. तुला तरी फार उत्तम पट्टकथा नावाचं झालं तुमचं करून. रादर याच्यानंतर परत उद्या माझं आणि त्याचं काहीतरी भांडणच होईल, त्यामुळे तसं काहीच नाहीये. पण आता काय आहे की तुझी केलेली उत्तम कामं येत आहेत ना त्याच्यामध्ये ही नावं, आणि असंभवचं नाव आता म्हणजे मी काय करू त्याला. हा, तर गिरीश ऐक, आता चांगलं बोलणार तुझ्याबद्दल. तो ऐकेल कदाचित. एक माझ्या नाटकाच्या करिअरमधलं एक खूप महत्त्वाचं नाटक म्हणेन मी फायनल ड्राफ्ट, ज्याने मला एक चांगली ओळख दिली. मला स्वतःला आजमवता आलं. खूप चांगलं लिहिलेलं, आणि गिरीश बरोबर मी काम केल्यासाठी एक वेगळं कौतुक माझं तू करशीलच. ते मी पूर्वीच सत्कार केलाय तुझा शिवाजी पार्कात. गिरीशला ओळखणारे सगळेजण त्यासाठी, आणि गिरीश स्वतःही कंठा वगैरे काढून दिलं मला त्यासाठी. कारण एक पेशन्स असलेला माणूस म्हणूनही निग्रो होत होते त्या काळात. पण हा गमतीचा भाग झाला. पण 2च पात्रांचं फक्त संवादावर अवलंबून असलेलं असं ते नाटक होतं. आणि गिरीश खूप चांगला आणि वेगळ्या पद्धतीचा दिग्दर्शक आहे. तर ते बोलण्याचे पॅटर्न्स, रिदम पॅटर्न्स, इमोशनल ग्राफ, अमकं ढमकं, एकमेकांना ओव्हरलॅप करणं, ते खरं रिअलिस्टिक सारखं वाटणं, हे सगळे एक्सपेरिमेंट्स आम्ही त्यात करून बघितले. आणि त्या नाटकाने मला खूप सारं रिकग्निशन पण दिलं, आणि ॲक्टर म्हणून पण मला खूप एक ताकद दिली की असा एखादा रोल आला तर उभा करू शकशील तू. असं त्या नाटकाची गंमत अशी सांगते मुदा, की त्याचे आम्ही प्रयोग ओव्हर द पिरियड ऑफ 9 years आम्ही त्याचे प्रयोग करत होतो. अच्छा, 9 वर्ष तुम्ही ते करत होता? येस. आम्ही सुरुवातीला जेव्हा आपल्या सुदर्शनमध्ये जेव्हा प्रयोग केले, म्हणजे कल्चरल सेंटरकडनं जेव्हा प्रयोग केले, तेव्हा जवळपास 50-51 प्रयोग आम्ही त्याचे केले. तेव्हा मी प्रेक्षकांना मुक्ता बर्वे असं त्याचं काही झालेलं नव्हतं. तेव्हा ते नाटक वेगळ्या पद्धतीने रिसीव्ह व्हायचं, की एक कोणीतरी लहानशी एक मुलगी येते आणि त्या लेखकाला शेवटी कसं त्याच्यावर गेम टाकते आणि बोजड होते आणि कसं ते चित्र फिरतं हे बघायला लोकांना मजा यायची. ते ऑर्गॅनिकली नाटक तसं बघितलं जायचं. पण 9 वर्ष आम्ही जेव्हा प्रयोग करत गेलो तेव्हा मी नटी म्हणून वेगवेगळी कामं करत गेले, वेगवेगळ्या टप्प्यांवर मी कामं करत होते. एका लग्नाची दुसरी गोष्ट सुरू असताना, मी ही सिरियल होती एका लग्नाची दुसरी गोष्ट झीवरची, तेव्हा मी जोगवा, मुंबई पुणे मुंबई, धोबी पछाड वगैरे सगळं करू, चकवा, माझी सगळं नावाजलेली अभिनेत्री झाली होती थोडी. हो, येस, आवडती लोकांची. आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रयोग करायला गेले तेव्हा लोक अपेक्षा घेऊनच बसायची की आता मुक्ता बर्वे येणार आणि आता ती काहीतरी करणार. तर ते पूर्ण वेगळं रिसीव्ह व्हायचं नाटक. अर्थात आम्ही ते तसंच सादर करायचो, पण त्यातला प्रयोग बदलला होता पूर्ण, म्हणजे प्रेक्षकांसाठी तो बदलला होता. आणि याची मला गंमत वाटली. ते 9 वर्षात जे झालं त्याची गंमत वाटली मला ते बघताना. पण खूप महत्वाचं आवडतं नाटक आहे माझं.
मी खरं तर आता या टप्प्यावर प्रेक्षकांनाच असं विचारते की तुम्हीच आम्हाला लिहून कळवा की तुम्हाला मुक्ताची कुठली भूमिका सगळ्यात जास्त आवडते. कारण कदाचित मी थोडीशी त्या बाबतीत नॉस्टॅल्जिक असेन किंवा हळवी असेन मला माहीत नाही, पण मला फायनल ड्राफ्टमधली तुझी भूमिका अजूनही सगळ्यात जास्त आवडते. याला कारण काही नाही आहे. किंवा मला अगदी आठवतंय की माझं मूल जन्माला आल्यानंतर मी पहिल्यांदा घराबाहेर पडले होते तेव्हा तुमचा बालगंधर्वला प्रयोग होता. आणि आता काय करावं, म्हणजे मला जायचंय कुठेतरी बाहेर, चक्कर मारून यावं, पाय मोकळे करावेत म्हणून जी मी बाहेर पडले ती मी चालत चालत बालगंधर्वला येऊन भिंगेतनं काही वेळ तुमचा प्रयोग बघून गेले होते. इतकं मला ते नाटक आणि त्यातली तुझी भूमिका मनापासून आवडली होती. अर्थात त्या पुढच्या अनेक आवडल्या, जोगवा काय किंवा डबल सीट काय, पण फायनल ड्राफ्टला समहाऊ माझ्या आठवणीत सुद्धा एक वेगळं स्थान आहे काहीतरी. रीमा लागू, ऍक्च्युली काय आहे, मला खरं तर हा प्रश्न नाही विचारायचा, मला तुला असं विचारायचं की तू रीमाताईंबरोबर काम केलंयस, तू नीनाताई बरोबर काम केलंयस देहभान नावाच्या नाटकात, तू चारचौघीमध्ये वंदना गुप्तेची भूमिका केली आहेस. या पिढीतल्या अभिनेत्रींकडनं तू व्यावसायिक दृष्ट्या काय शिकलीस? रोहिणीताईंबरोबर काम केलंस तू चारचौघीमध्ये, यांच्याकडून तू काय शिकलीस? तुला काय वाटलं ह्या अभिनेत्रींबरोबर काम करताना किंवा त्यांचं काम बघताना काय आपल्यात असायला हवं, काय आपण शिकायला हवं, काय करायला नको? मला असं वाटतं की त्यातल्या बिझनेस किंवा व्यावसायिकता हे कायम बदलत जातं. ते आता आपल्या पुढची जनरेशन आपल्याकडनं काही शिकू नाही शकणार व्यावसायिकता म्हणून म्हणते मी, कारण त्याचे निकष आणि चॅलेंजेसच बदलतात. पण काम करण्याच्या पद्धती बघून मी थक्क झाले. म्हणजे मुळात रीमाताई माझ्या पहिल्या नाटकात प्रोडक्शनमध्ये असण्याचं कारण असं होतं की मी त्यांची फॅन होते. त्यांची अनेक नाटकं अनेक वेळा जाऊन बघितली आहेत आणि त्यामुळे माझ्या पहिल्या प्रोडक्शनमध्ये रीमाताई होत्या आणि मी वेड्यासारखा आनंद घेतला त्यांच्याबरोबर काम करताना. त्याचे अर्धे प्रयोग रीमाताईंनी केले आणि मग 125 किंवा 130 प्रयोगानंतर काही कारणांनी रीमाताई नाटकातनं बाहेर पडल्या त्यांच्या काही वैयक्तिक कारणांनी आणि नीनाताईंनी त्यांना रिप्लेस केलं. या नाटकाची पण गंमत अशीच झाली की 2 ताकदीच्या वेगवेगळ्या अभिनेत्री आणि मी लकी की मला दोघींबरोबर काम करता आलं, पण एका संहितेचा अख्खा अर्थ बदलू शकतो. ती संहिता वेगळी वाटू शकते 2 वेगळ्या दिसणाऱ्या असणाऱ्या व्यक्त होणाऱ्या नट्यांमुळे. तसं मी प्रत्यक्ष होताना बघितलं की रीमाताई असताना ते नाटक वेगळं व्हायचं आणि नीनाताई असताना, म्हणजे चांगलं वाईटच्या पलीकडचं म्हणते मी, की एक रीमाताई असताना आई मुलीचंच नाटक होतं, पण त्यामध्ये रीमाताईंनी ज्या पद्धतीने तो रोल त्याचं क्राफ्टिंग केलं होतं त्यावर असं वाटायचं की एक प्रॉब्लेम असलेली आई मुलीला पकडून ठेवते आहे. ती स्पेशल केस आहे. आणि नीनाताई असताना असं वाटायचं, तितकाच रंगायचा प्रयोग तोही, की एका सिच्युएशन मध्ये अडकलेल्या आई आणि मुली एकमेकीनं सोडत नाहीयेत. पूर्ण अप्रोच वेगळा आणि धमाल आली मला ते दोन्ही प्रयोग करताना. तर सांगायचा मुद्दा असा की नीनाताईला मी आधी देहभान मध्ये तिच्याबरोबर काम केलं किंवा रोहिणी ते आत्ता चारचौघीच्या वेळेस, की ह्या सगळ्या मुली काय म्हणते मी, या सगळ्या मुलीच म्हणजे खरं तर, पण ह्या सगळ्यांची जी एक जगण्याविषयीची जी आसक्ती आहे ना ती त्यांच्या कामातही दिसते. जे आत्ताच आपल्या पिढीत किंवा मला तरी जे काही माझ्या सगळ्या मैत्रिणींना आत्ताच ते थकल्यासारखं झालंय. म्हणजे आत्ता मी जेव्हा इंटरव्ह्यूला आले तेव्हाच तुम्हाला बघितलंच की बघ ना ग सगळं कसं चाललंय. म्हणजे सगळं छान चाललेलं असताना जे रडायला होतंय त्यातल्या कुठल्याच वंदुताई भेटते तेव्हा, भारतीताई भेटते तेव्हा, नीनाताई भेटते तेव्हा, रोहिणीताई भेटतात तेव्हा, कोणीही स्वातीताई भेटते तेव्हा, कुठलीही त्यातली स्त्री कधीही कामाविषयी आणि थकल्याविषयी तक्रार करताना मी ऐकलेली नाहीये. खरंच आहे. पण सुहासताई बस ग जरा बोलू ग वगैरे, शुभांगीताई, म्हणजे शुभांगी ते वयाने तितकी नाही पण पुढच्याच पिढीचे, पण इतक्या आसक्त आहेत या सगळ्या कामाविषयी आणि जगण्याविषयी की ते एक शिकण्यासारखं आहे की हे किस चक्की का आटा खाय भाई, काय कुठून येत आहेत या सगळ्या आणि काय करतायत. तर ते
आहे जे मला कायम हे करतंय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे ते काय होतं की त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटत राहतं की आज ही बाई जर हे करू शकते तर मी केलं पाहिजे. म्हणजे मला हक्क नाही हे म्हणण्याचा की मला कंटाळा आला आणि मी थकली. म्हणजे 4 चौघीचे 2 प्रयोग आम्ही बॅक टू बॅक केल्यावर दुसरा प्रयोग अंगावर हे जर असं रोहिणी ते इंटरव्हलला काय मागूयावर तर बसा तुम्ही जरा की तुम्ही थकणं अपेक्षित आहे. आणि मग उठून लाज वाटायची की नाही रोहिणी तेही करते तर उचल चल बास झालं वगैरे. हे म्हणजे हा मुलाखतीत सांगण्याचा किस्सा नाही. त्यांना ओळखणारे सगळ्यांनाच हे माहितीये की या अशाच आहेत सगळ्या जणी. तर ते मात्र तो मोठा टेकअवे आहे की हे घेण्यासारखं आहे. पण माहित नाही ते जनरेशनचं आहे का काय की ते आहेच. उत्सुकता आसक्ती जे विनय सरांमध्ये पण होतं. लहान मुलासारखे होते विनय सर. म्हणजे त्यांचं कौतुक किती जण करत असतील आयुष्यात, त्यांच्या कामाविषयी किती कॉम्प्लिमेंट्स मिळाले. प्रत्येक नव्या कॉमेंटला आणि कॉम्प्लिमेंटला ते हुरळून जायचे लहान मुलासारखे. की असं वाटायचं की ह्यांना काय फरक पडणार आहे यांनी, असं आपल्याला वाटायचं. ते हुरळलेले वर असे ते असायचे. तर फारच मोठा गुण आहे हा. मला सांग, तू अभिनेत्री म्हणून काम केलंस आणि तू निर्माती म्हणूनही काम केलंस. टेबलच्या 2 बाजू आहेत ह्या. अभिनेत्री म्हणून काम करताना सगळ्यांनाच असं वाटत असतं की निर्मात्यांनी खरं तर ह्या 4 गोष्टी अशा करायला पाहिजे होत्या. पण निर्माती म्हणून तू जेव्हा काम करतेस तेव्हा तुला अभिनेत्यांमधलेही अनेक प्रॉब्लेम्स दिसतात. मग त्यातनं तुला असं वाटतं का की आपण अभिनेत्री म्हणून असं नाही वागलं पाहिजे? अशा काय गोष्टी असतात की ज्या निर्मात्याला अभिनेत्यांमुळे त्रासदायक होतात? हे मी तुला विचारते ह्याचं कारण तुझी मुलाखत ऐकणारी तरुण पिढीतली खूप माणसं असतात. आणि कसं वागू नये अभिनेत्रींनी किंवा अभिनेत्यांनी व्यावसायिक चौकटीत हे तू सांगावंस असं मला वाटतं. हां, फॉर्च्युनेटली मी अभिनेत्री म्हणून माझ्या निर्मात्यांना माझ्याविषयी फार तक्रार नव्हती. कारण ते सगळे अजूनही माझे मित्र आहेत आणि बरेचदा पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे कदाचित ते नसावं. पण ते असं असतं ना की आपण ड्रायव्हिंग सीटवर बसलेलं असताना चालणाऱ्यांच्या चुका दिसत राहतात आणि चालत असताना गाडीवाला कसं अंगावर येतं ते वाटतं. ते असतं की तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा बदलतो तेव्हा ते चुका दिसणं साहजिक आहे. पण चुकांपेक्षा मला असं वाटतं अंडरस्टँडिंग वाढतं. तुम्ही दोन्ही भूमिका केलेल्या असतील तर, की जेव्हा समोरचा माणूस आडमोठा वागतोय असं आपल्याला वाटतं तेव्हा दुसरी भूमिका जगून झाली असेल तर त्याचं कारणही आपल्याला कळू शकतं आणि ते सॉल्व्ह करणं सोपं जातं. आता निर्मात्यांना अभिनय करून बघणं अवघड आहे, पण ज्या नटांना निर्माता होऊन बघणं शक्य आहे त्याने ते करून बघावं किंवा एकदा ती भूमिका जगून बघावी. ते सोपं जातं. हे नुसतं निर्माता आणि अभिनेत्रीपेक्षा 2 संसारातही तेच असेल आय सपोज, की कुठल्याही 2 माणसांमध्ये तुझ्या जागी उभं राहून माझ्याकडे बघणं आणि माझ्या जागी मला तू वेगळी दिसतेस, तुझं वेगळं प्रोफाईल मला दिसते, तुझं ते कानातलं अर्ध दिसतंय, हे अख्खं दिसतंय, हे हालताना दिसतंय, हा माईक इथे, जे वेगळं आहे. त्यामुळे तो पॉइंट ऑफ व्ह्यूच आहे आणि जिथे उभं राहून बघता तिथनं तेवढंच दिसतं. त्यामुळे एकदा तिथे दुसऱ्याच्या जागी उभं राहून बघितल्यावर ते सोपं जातं. त्यामुळे मला कदाचित निर्माती म्हणून काम करताना मला कळत होतं की समोरचा अभिनेता किंवा अभिनेत्री आत्ता असं का वागता आहेत. त्यामुळे मला ते मॅटर सॉल्व्ह करणं सोपं गेलं कधी कदाचित. बरं, तू संसाराबद्दल बोललीस आत्ता, तर मला तू एक सांग की पूर्वी तरी असं व्हायचं की साधारणपणे लग्नाळू मुलांना मुलगी आपल्यापेक्षा यशस्वी, आपल्यापेक्षा जास्त पैसे कमावणारी, आपल्यापेक्षा वरचढ, आपल्यापेक्षा समाजात मोठं स्थान असलेली नको वाटायची. कारण मग ती घरच्या घरी कुठेतरी एक स्पर्धा होईल, अभिमान वगैरे असं सगळं लोकांना वाटायचं. तुला असे अनुभव आले? नाही, मी लग्न नाही केलंय. म्हणूनच ना म्हणूनच मी विचारते की रिलेशनशिप मध्ये असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. तुम्ही मला वाटतं लग्न संस्थेत आहे तो सगळा गोंधळ असला तर, आणि आत्ता आहे की नाही मला माहित नाही. नसेल तसं कदाचित, कारण आता खूप जण वेगवेगळं काय काय शिकतात, शिकून झाल्यावर नोकऱ्या सोडूनही परत शिकायला घेतात. असं खूप ऑप्शन्स आपण आता करून बघतो. एक जगण्याची मोनोटोनी येते. मग तुम्ही काही दिवस ब्रेक घेता, मग त्यातला एक पार्टनर कमवत असतो, दुसरा काहीतरी वेगळं छंद वर्ग जोपासत असतो, मग तो नोकरी करतो, मग ह्या काहीतरी करतो. तर ते अर्थात हे व्यक्तिसापेक्षही आहे आणि काही काही स्तरात हे होत असेल, काही ठिकाणी हे वेगळं दृश्य असेल. पण रिलेशनशिपमध्ये असताना विविध मित्रमैत्रिणींबरोबर असताना मला काही प्रॉब्लेम आले नाहीत की यशस्वी आहे किंवा काम करते त्याच्यामुळे कोणाला तरी दुखावलं गेले, कोणतरी, असं काही मला झालं नाही.
पण मग मला सांग की तरुण वयात ला जो एकटेपणा असतो, आणि आता कसं झालंय की आता खूप मुली बाय चॉईस लग्न उशिरा करतात, किंवा मुली, फक्त मुली असं मी नाही म्हणत आहे, किंवा त्या वेळेला काही ना काहीतरी अनेक वेगवेगळ्या कारणांनी तरुण वयात लोक एकटे राहत असतात. हा एकटेपणा कधी सुखाचा असतो आणि कधी नसतो, आणि मग तो कसा हँडल करावा, कसं त्याच्याशी डील करावं? स्वभावावर आहे. मला एकटं राहायला आवडतं. म्हणजे मला माझी कंपनी खूप आवडते. म्हणजे मला एका पॉईंट नंतर मला ड्रायव्हरही नको असतो गाडीत, इतकं मला म्हणजे सातत्याने कोणाची तरी एक लायबिलिटी आहे किंवा जेवायला घरी येणार आहे का वगैरे, हे सगळं मला तो खेळ खेळून थोड्या वेळाने कंटाळा येतो. तर ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतं असं मला वाटतं. त्यामुळे तरुण वयात म्हण, वृद्धपणात म्हण, लहानपणी म्हण, कुठलाही एकटेपणा जर तुम्हाला आवडत असेल तर त्याचं काही प्रॉब्लेम पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे असं काही मला त्यात वाटत नाही. तुम्हाला तुमची जवळची माणसं असतात, हवी तेव्हा तुम्हाला ती कंपनी असते. आणि मला माझ्या कामाविषयी खरं तर खूप पॅशनेटली मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असते. त्यामुळे ते करत असताना मला मजा येत राहते. त्यामुळे असा काही अजून तरी आता आपण इंटरव्ह्यू घेते त्या क्षणापर्यंत तरी मला काही एकटेपणाचा कंटाळा येऊन काही प्रॉब्लेम आलेत नाही. मला गेल्यावर जर असं वाटलं की का बरं मुग्धांनी असं विचारलं असेल आणि मला येतोय कंटाळा, तर मी तर पुढच्या आपण जेव्हा पुढच्या टप्प्यात भेटू तेव्हा मी सांगेन की त्याच दिवशी रात्री झालं बरं का मला हे. पण मी अशा क्षेत्रात काम करते ना की इतकी जास्त माणसं बरोबर असतात तुमच्या सातत्याने, आणि सगळ्यांनाच व्यक्त व्हायचं असतं आणि सतत मतं आणि सगळं येत असतं. तर त्याच्यामुळे कधी कधी बरं वाटतं असं. कधी कधी म्हणजे मला माझ्या स्पेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं. मी ब्रेकही घेते, मी कामही बरेचदा थांबवते, मी फिरायलाही जाते, मी काही वाचायला घेते, मी दिवसेंदिवस घरातनं बाहेरही पडत नाही. आता तुला काही वेगळे स्वभाव सांगायची गरज नाही, पण म्हणजे असं खूप मला काही असं सतत जाऊन कट्ट्यावर गप्पा मारत बसावं असं काही माझा स्वभाव नाही. एकांकडे जायचंय. एकांकडे जायचंय. त्यामुळे घरी साधारणपणे कुठेही 4 लोकांनी भेटायचं ठरवलं की थोड्या वेळाने मुक्ताचं असं सुरू होतं की मला एकांकडे जायचंय. तू आणि कादंबरी दोघी असं करता मला वाटतं. तर तिथनं मला एका पॉईंट नंतर जेव्हा आपलं सगळं संपतं बोलून असं वाटतं किंवा आपण दमलोय असं वाटतं, तेव्हा ते तुम्ही एकांकडे निघायचं असतं तेव्हा. आणि मग त्याला कोणी अडवत नाही. एकांकडे एक संदिग्ध म्हटलं की कोणी अडवत नाही त्याला. तर त्यामुळे मी हे करते, विविध गोष्टीत स्वतःला रमू. किंवा दिवस मी घरात बसून वेबसिरीज एका मागोमाग एक बघते, सिनेमे बघते, किंवा काहीही न करणे हाही माझा छंद आहे. आणि माझ्याविषयी आश्चर्य वाटतं बरेचदा माझ्या आईला वगैरे की कसं काय काहीही न करता हा माणूस बसू शकलाय घरात. मी बसू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही, असं आहे. आणि कसं होतं की जेव्हा तुला एखाद्या कामासाठी पुरस्कार मिळतो तेव्हा तो तुझा त्या एका कामाला मिळालेली ती पावती असते. जेव्हा तुला व्ही शांताराम पुरस्कार मिळतो तेव्हा ते तुझ्या संपूर्ण कारकिर्दीची ती पावती असते. आता काय ह्याच्या पुढे करायचं असं नाही वाटत? नाही, तो एका टप्प्यावरचा पुरस्कार होता, शाबासकी होती. आणि आपल्याला जरी पुरस्कार मिळाला आणि मला आनंद होतो पुरस्कार वगैरे म्हणा की कौतुक झालेलं कोणाला आवडत नाही, पण आपल्याला आपलं माहिती असतंच ना काय चाललंय. त्याचं एक फायनल ड्राफ्ट मधलं वाक्य आहे जे खरं आहे की मला माहितीच आहे ना की आपण अजून थोडंसंच काम केलेलं आहे आणि आतलं माणूस सांगते की खूप काही करायचं बाकी आहे, एक्सप्लोर करायचंय, वेगळ्या क्षेत्रात काही करायचंय का असंही आहे. त्यामुळे ते समाधान जोपर्यंत मला नाही तोपर्यंत तसं काही आता ह्याच्या पुढे काय असं काही होत नाही. मला आवडलं, मस्त मी साडी बिडी नेसून गेले, आई बाबांना रडू आलं, माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना आनंद झाला, आतापर्यंत केलेल्या कामाचं कौतुक झालं. कोणाला नाही आवडणार? तसं मलाही आवडलं, कारण खरंच खूप प्रेस्टिजियस मोठा पुरस्कार मिळाला. आणि छान दिसत होती त्या दिवशी. थँक्यू. काळी पैठणी ती आईने घेतली होती मला. ती आईने मला पैठणी येवल्याला जाऊन साधारण 2 वर्षापूर्वी घेतली आहे तिने ती. आणि काय निमित्ताने घेतली होती? कधीतरी पुरस्कार मिळेल कुठला तरी म्हणून. तर मला एवढं प्रेशर 2 वर्ष की त्याला हवा द्यायला लागते, त्याला हे करायला लागते. म्हटलं आई पुरस्कार काही मिळणं झालाय मला. त्याच्या एवढा मोठा पुरस्कार काही मिळत नव्हता की पैठणी. म्हटलं आई माझ्या बजेटची तरी घ्यायची पैठणी, ती म्हणजे आपल्या मुक्तूला काहीतरी मिळेल, पण तिने तो मॅनिफेस्ट केलेला पुरस्कार असावा. तर मी म्हटलं की वाव, म्हणजे त्याच्यापेक्षा छान मोठा सन्मान असू नाही शकणार की इतकं कौतुक आणि छान. बरं, आता आपण असंभवच्या निमित्ताने भेटलो आहोत म्हणून मी तुला काही प्रश्न विचारते, तर तू मला त्याची उत्तर दे की हे संभव आहे का असंभव आहे. ओके.
एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्तानी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून काही जवळच्या माणसांना जेवायला बोलवलंय. असंभव. जर मला आनंदच व्यक्त करायचा असेल तर मी चांगलं जेवण खायला घालीन त्यांना, स्वतःच्या हाताने नक्की नाही. बरं, पण मग एक काम कर, हे आमचे काही प्रोडक्ट्स आहेत, नेत्राज इन्स्टंट इंडियन मील्स. वाव. तू असं कर, आम्हाला पार्टी दे. किती अवघड असतं हे करणं. फक्त गरम पाणी घालायचं ह्याच्यात. तर मग तू आम्हाला पार्टी दे आणि हे आम्हाला दे, आम्हाला चालेल. हे जे तिने लिहिलं याच्यावर हे सगळं ऐकायचं. हो, मला खूप आवडतो मूग डाळ हलवा. हा, तर मग ते तू सगळं कर. आणि मूळ मुद्दा काय आहे की आम्हाला पार्टी दे. बर, मुक्ताच्या चित्रांचं प्रदर्शन येतं. नाही, असंभव का? नाही म्हणून प्रदर्शनातला उत्तम चित्र काढते. तिची चित्र मी काही बघितलेली आहेत. मी कॉफी घेऊ शकते? ती तू घे. पण त्यांचं प्रदर्शन होतं हे संभव आहे का असंभव आहे? असंभव. म्हणजे केवळ मी माझा वट वापरून, ओळखी वापरूनच जर प्रदर्शन भरवलं आणि आपली आपली लोक बोलवली तरच ते होऊ शकेल. अदरवाईज असं मी नाही करणार. नाही. बर, मला सांग, मुक्ता तिचे सगळी फायनान्शियल जबाबदारी स्वतः घेते. संभव म्हणजे सुरू आहे माझ्या आयुष्यात. पण तुला त्यातलं सगळं कळतं? म्हणजे तू ते सगळं शिकलीयस का त्याच्यासाठी तू वेगळी माणसं ठेवलीयस? नाही, शिकले मी, थोडं कळून घेतलं. पण मी आता जगणं कुठे आपल्याला सगळं कळलेलं असतं ना, जगतच असतो ना आपण. नाही, पण ते वेगळं ना. तू पैसा जो मिळवतेस, मी हे का विचारतेय, कारण आपलं वुमन की बात आहे आणि मला हे जाणून घ्यायचंय की तू एवढं काम व्यवहार आणि हे अशा गोष्टी असतात की एकदा मोठ्या चुका झाल्याशिवाय तुम्ही काही शहाणे होत नाही. बरेचदा काही जण शहाणेच असतात. तर माझ्या प्रत्येक ठिकाणी चुका करून झाल्यात व्यवहारातल्या आणि मी अलर्ट झाले. थोडी माहिती पण मी घेतली, शिकले, पण इन्व्हेस्टमेंट करायला शिकले. तेही मी अलर्ट राहून करते, कारण क्षेत्र असं आहे आपलं की अनसर्टन गोष्टी आहेत. त्यातनं तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, खरंच नाटक मला निर्माता म्हणून काम करायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत, जमल्या पाहिजेत. आपण मराठी माणसांमध्ये ती खूप जास्त पद्धत आहे की अरे मित्र होत आपण सगळे. पण येस, मित्र आहोत, पण व्यवहार असला पाहिजे. आणि त्यात काही कमीपणा किंवा तुझा माझ्यावर विश्वास नाही का मित्रा, असं नसतं ते. म्हणजे माझी आई मला सांगते की दादाशी, भावाशी व्यवहार करशील तेव्हा तो व्यवहारासारखा कर, की तेही तुम्ही त्यातही ती, कारण व्यवहार फसला ना की मग माणसांचे हे पण संपतात, त्या रेषा चांगल्या राहत नाहीत, पुसलं जातं सगळं ते. त्यामुळे ते शिकावं लागतं तुम्हाला. आणि तसं येस, त्या अर्थाने मी शिकले आहे. आणि पुढचा प्रश्न आता की असंभव बघायला प्रेक्षक भरभरून येतील असं तुला वाटतं का? संभव आहे अर्थात. हा, म्हणजे संभव असंभव मध्ये येस संभव आणि इच्छा असतेच. आणि जेवढं मी बघितलंय सिनेमा त्यावरनं मला त्याची पॉसिबिलिटी पण वाटते की येस, चांगला झालाय सिनेमा असं मला वाटतंय. त्यामुळे येतील प्रेक्षक असंही वाटतंय. आता शेवटचा प्रश्न, प्रेक्षकांनी तुझ्यावर एवढं भरभरून प्रेम केलं मुक्ता, म्हणजे या प्रेमाचं कसं काय करावं असं वाटेल एवढं प्रेम केलं. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की कुठेतरी ह्याची आपण काहीतरी परतफेड करावी. त्या दृष्टीने तू काही विचार करतेस? म्हणजे मी हे फक्त समाजकार्य अशा दृष्टीने म्हणत नाहीये, कशा पद्धतीने आपण हे प्रेम प्रेक्षकांना परत द्यावं असं तुला वाटतं? दोन गोष्टी आहेत. एक तर जे प्रेक्षक असं प्रेम करतात त्यांना ते कधीच परत दिलेलं आवडत नाही, हे त्यांच्याकडनं आलेली गोष्ट आहे. मला कायम असं वाटतं की ते ज्या गोष्टीवर प्रेम करतात, माझ्या चांगलं काम करण्याच्या प्रयत्नावर ते प्रेम करतात. त्यामुळे मी चांगलं काम करत राहण्याचा प्रयत्न करत राहणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं परतफेड असेल. मी ज्या सामाजिक हेतू नाही म्हणतेस त्या अर्थानेच मी सांगते की जेव्हा काही नवीन गोष्ट, नवीन सिनेमा, नवीन पोस्टर, नवीन शॉर्ट फिल्म काहीही येतं तेव्हा हलकल्लोळ होतो आणि प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमध्ये एक असा उत्साहाची लहर येते की येस, नवीन पोस्टर. तर मला असं वाटतं की इतका फरक पडणार आहे का तुमच्या आयुष्यात? तर हो, पडणार असतो. भरभरून मेसेजेस येतात, काय फरक पडला. आत्ता मी एक बाईट दिला, एक इंटरव्ह्यू चालले त्यासंबंधी ती एक मुलगी होती, ती म्हणली माझी एक मैत्रीण आहे जी डायलिसिसवर आहे आणि ती प्रचंड फॅन आहे, तुझ्या कामाने तिला खूप शक्ती मिळते, तिच्यासाठी काही बोलशील का?
तर ह्याची तू कशी परतफेड करणार? म्हणजे तू विचारही आणू नाही शकणार की या प्रेमाची परतफेड करायची. तुम्ही फक्त चांगलं काम, मी उद्या जोगवाच्या वेळेसचे आपण संपत आलं तर पण मी हे बघ, तू थकशील म्हणून आमची काहीच हरकत की जोगवा सिनेमा जेव्हा मी केला, ज्या भाबड्या वयात मी होते आणि मगाशी सांगता सगळं सांगत होते की ते सगळं अंगावर आलं होतं माझ्या. तो सिनेमाचं शूटिंग संपून मी घरी आले आणि लहान होते मी, पण किती 20-21 काही वर्षाची असेल, जग बघितलं नव्हतं. तेव्हा मी घरी येऊन तावातावाने आई म्हणून सांगते की मला असह्य झालं ते सगळं आणि मला हे काहीतरी करायचंय, काम करायचंय मला त्यांच्यासाठी, मला समाजासाठी काहीतरी. वय पण असतं ना तुमचं. तर आईबाबांनी मला सांगितलं की हे बघ, समाजासाठी करणं म्हणजे तू लगेच एक शबनम गळ्यात घेतलीस आणि तू निघालीस कोणासाठी तरी करायला असं नसतं. तुझं कार्यक्षेत्रात तू ते काम करू शकलीस तर तू चांगल्या ताकदीने करू शकशील काहीतरी. तर मला ते काय म्हणतायत ते कळायला थोडा वेळ लागला की आता मी हे सगळं सोडते आणि मी काहीतरी करते, अशा ह्याला मी आले होते तेव्हा. पण माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे की हे खूप पॉवरफुल माध्यम आहे आणि तिथनं मी काहीतरी कुणाला तरी शक्ती देणारं काहीतरी सांगत राहिले. सतत सगळ्याच कलाकृतींनी सामाजिक संदेश द्यायला पाहिजे असं माझं मत नाहीये. मनोरंजनासाठी असतात काही गोष्टी, पण शक्य असेल तिथल्या प्लॅटफॉर्मवर किंवा ज्या गोष्टींची मी निर्मिती करते तिथे जर मी असं काही देऊ शकले तर ते बऱ्याच जणांना ताकद देऊन जातं आणि ते तुम्हाला तुमच्या नकळत होतं आणि ते चांगलं असतं. म्हणजे मला पॉवरफुल वाटत नाही त्यातनं, पण खूप लोकांना त्यातनं काहीतरी मिळत राहतं. आनंद, ताकद, जगण्याचं भान येतं. तुमच्याकडे बघून आम्हाला वास्तविक पाहता त्या लेखकांनी लिहिलेल्या सगळ्या भूमिका आहेत. मी ज्या तडफदार भूमिका करते ती काही मी नव्हे, मी एक घाबरट मुलगी असू शकते खऱ्या आयुष्यात, पण ती तडफदार व्यक्ती बघून बऱ्याच मुलींना, नवीन मुलांना असं वाटतं की मला असं व्हायचंय, तर ती भूमिका ते जगत असतात. तर मला असं लक्षात आलं की मी माझ्या काही चांगल्या भूमिकातनं कदाचित हे देऊ शकेन जे मला द्यायचं आहे आणि तो प्रयत्न मी करते. तर मुक्ता, तू आज इथे आलीस त्याबद्दल मनपूर्वक आभार. आमच्याकडनं तुला अजून काही छोटीशी भेट देण्याचा आम्ही प्रयत्न हे नाही ना, खायला कर आणि आम्हाला दे, ते नाहीये ना. ते आता एक दिलंय, त्याचं तू काय करतेस ते मी बघते, त्यावर मी ठरवीन परत पुढच्या वेळी ते द्यायचं की नाही. ते स्किन केअर तरी करशील? अरे माझा आवडता ब्रँड आहे. मग बर्वा स्किन थेरपी कडनं तुझ्यासाठी हे छोटं. थँक्यू. त्याच्यात ऑइल असेल तर मला खूप आवडेल. ऑइल मी खूप वापरते. हा, तू त्यांचे प्रोडक्ट्स वापरतेस तर तुला माहिती. आणि आपली अजून एक मैत्रीण कविता कोपरकर. तर कवितानी खास तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे, कारण तिने कविताचं एक आहे, ती विचारते कोण येणार आहे तुमच्याकडे, तर मुक्ता येणार आहे असं म्हटल्यानंतर तिने तुझ्यासाठी ही एक खास साडी. कविता आणि प्रथा. मी कविताची एक ऑलरेडी सुंदर साडी नेसली एका ठिकाणी, ती उघडून बघितलीस तरी चालेल. ती जर पटकन मला फॉल पिकोवर करून मिळाली तर शक्यता आहे की मी असंभवच्या कुठच्या तरी प्रीमियरलाही नेसेन लगेच. मिळेल ना, म्हणजे मिळाली म्हणजे तिच्याकडनं नाही, घाईघाईत मला शेड्यूल मध्ये जरी करायला मिळालं. पण तिला तू सांगितलंस तर तीही तुला देईल. आणि ही जी मी साडी नेसली किंवा रादर या इंटरव्ह्यूज मध्ये सगळ्याच साड्या मी ज्या नेसते त्या प्रथाच्याच असतात, तेव्हा जरूर जा. आणि आता तिने ठाण्यात सुद्धा तिचं स्टोअर सुरू केलं आहे, प्रथा स्टोअर. तेव्हा ठाण्यालाही, मुंबईतल्या लोकांना नाही तर बरेचदा असं वाटायचं की आम्ही कशी खरेदी करू, तर तुम्ही ठाण्यातही करू शकता. खूप छान आहे. तर अशा या आपल्या काही मराठी उद्योजिका, बर्वा स्किन थेरपीच्या कामाक्षी बर्वे आणि कविता कोपरकर आणि नेत्राज फूड्सकडनं तुझ्यासाठी खास ही गिफ्ट्स. थँक्यू. तिघींनाही माझ्या शुभेच्छा, तिन्ही ब्रँड्सना माझ्या शुभेच्छा आणि छान त्यांचा बिझनेस ग्रो हो अशा एक ही आशा माझी. आणि तूही असंच उत्तमोत्तम काम तू करत राहोस, तुझ्या प्रेक्षकांना तुझ्या कामातून आनंद मिळत राहो, याहून मोठे मोठे तुला पुरस्कार मिळत राहो. थँक्यू. आणि मी म्हणाले तसं की पुढच्या पिढ्यांना आम्ही मुक्ता बर्वेचं काम बघितलं हे सांगता येऊ. जसं आपण म्हणायचो की आम्ही यांचं काम बघितलं, त्यांचं काम बघितलं, भक्ती बर्वेंचं काम बघितलं, तसं म्हणता येऊ अशी माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू. तू तर घरी गेल्यावर हे करशील का, एक लिंबू पाणी वगैरे फार मी गोड. मला वाटलंच होतं, हे अपेक्षितच होतं तुझ्याकडनं, पण नाही. म्हणजे
आपले मित्रमैत्रिणी तर म्हणजे हा एपिसोड कसा बघतील याच्याविषयी मी विचारच करते आहे, किंवा रसिकाही वरनं बघत असेल तर तुला काय वाटत असेल आत्ता ह्याच्याविषयी मला. पण मी असं बघत असेल तर बेसिकली तिला काय म्हणजे ती दोघींकडे बघून एवढीच हसून निघून जाईल ती काय नाही, ती आश्चर्याने बघत आहे की किती चांगल्या अभिनेत्री आहेत आपल्या मैत्रिणी, आपल्याला कळलंच नाही आयुष्यभर हे. तुझ्याविषयी तिला कळलं होतं म्हणून तिने तुला इतकं ग्रूम केलं, माझ्याविषयी नव्याने कळत असेल तिला. पण एनिवे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. छान वाटलं मला तुझ्याशी अशा असं काही वाटत गप्पा मारून बघून. मला हेच वाटतंय पूर्ण वेळ तुझ्याकडे बघून, पण तू म्हणतेस आणि मी ऐकते ना, ठेवते ना विश्वास. पण नाही, मुग्धा आणि मी अनेक वर्ष एकमेकींना ओळखून आहोत. इनफॅक्ट आम्ही विजयनगर सोसायटीमध्ये काही काळ एकत्र राहायचो. मुंबईत मुक्ता आल्यानंतर मीही तेव्हा नव्याने धडपड करत होते, तीही नव्याने धडपड करत होती. मी अजूनही धडपडते, ती आज इथे येऊन बसलेली आहे, मी धडपडत इथे आलेली आहे. आज मी इथे मुक्ता बर्वेची मुलाखत घ्यायला बसले आहे. मी मुलाखत घेते, ती एवढी मोठी झाली आहे की ती मुलाखत देते. ह्यातूनच आपण काय ते समजून आमच्या भेंड्या अशाच चालू राहतील. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये. मी आपला निरोप घेते आहे. खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद.